नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंग युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी थेअरीची सिरीज आहे ती सुरू झालेली आहे आणि आज नवीन लेक्चर मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये तुमचं नर्सिंग ॲप्टिट्यूडचं चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे हेल्थ एज्युकेशन, ज्याला मराठीमध्ये आरोग्य शिक्षण म्हटलं जात असतं. दरवेळेस आरोग्य शिक्षणावरती जर सीईटीचं बघायला गेलो, नर्सिंग सीईटीचं, तर एक एमसीक्यू ह्या टॉपिकला असतो. त्यामुळे अ, एक एमसीक्यू जरी असला तरी खूप सोपा हा टॉपिक आहे. तुम्ही आजचं जर लेक्चर बघितलं, ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला काहीच कुठे रीड करायची गरज पडणार नाही, काहीच वाचायची गरज पडणार नाही. तर काय करा, मस्तपैकी तुमचं नोटबुक घ्या. त्या नोटबुकमध्ये मी जे एक्झाम्पल देईल, जे नोट्स तुम्हाला सांगेल, ते नोट्स तुम्ही काय करा, सोबतीनं लिहत चला, जेणेकरून तुम्हाला काय होईल, टॉपिक समजायला सोपा जाईल. ठीक आहे. आणि हो, जे नोट्स आहे ते नोट्स मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल, त्यांनी लवकर जाऊन काय करायचं, हे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. आरोग्य शिक्षण म्हणजे काय, तर चला आरोग्य शिक्षणाला सुरुवात करूया. अ, सगळ्यात आधी हेल्थ एज्युकेशन म्हणजेच काय, आरोग्य शिक्षण काय करतं, तर हेल्प्स पीपल लर्न अबाउट हेल्थ अँड इम्प्रूव्ह देअर लाईफस्टाईल. तर आरोग्य शिक्षण काय करत असतं, लोकांना मदत करतं. लोकांना काय करतं, आरोग्य शिक्षण मदत करतं. काय मदत करतं, तर चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि त्याच्यानंतर आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं. आरोग्य सुधारण्यासाठी कोण मदत करत असतं, आरोग्य शिक्षण हे मदत करत असतं. आरोग्य शिक्षण हे उपयुक्त ठरत असतं, एवढं लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ हेल्थ एज्युकेशन विचारली जाऊ शकते. ब्लँक तुम्हाला एमसीक्यू विचारला जाईल, हेल्थ एज्युकेशन इज प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग डाईट, असं एमसीक्यू राहील. क्वेश्चन कसा येऊ शकतो, तर हे बघा, असं क्वेश्चन येईल, हेल्थ एज्युकेशन इज प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग डाईट 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 क्वेश्चन मार्क काय प्रोव्हाइड करतो. समजा ऑप्शन ए देतील तुम्हाला हेल्थ, बी देतील लर्निंग, सी देतील लाईफस्टाईल आणि डी देतील तुम्हाला नॉलेज. तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे, उत्तर डी. हेल्थ एज्युकेशन इज प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग नॉलेज टू प्रमोट हेल्दी बिहेवियर. आरोग्य शिक्षण म्हणजे काय, तर आरोग्यदायी वर्तन विकसित करण्यासाठी दिले जाणारे ज्ञान, त्यालाच काय म्हटलं जात असतं, आरोग्य शिक्षण म्हटलं जात असतं. ओके. पुढे मी तुम्हाला सांगत आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ आरोग्य हेल्थ एज्युकेशन. ऑब्जेक्टिव्ह ऑफ हेल्थ एज्युकेशन, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर सगळ्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे प्रमोट हेल्दी लाईफस्टाईल. पहिला ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे, तर चांगलं निरोगी आणि आरोग्यमय आयुष्य जगण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं. दुसरं काय आहे, दुसरं आहे प्रिव्हेंट डिसीज, म्हणजे रोगाचं प्रतिबंधन करणं, प्रिव्हेंट करणं, थांबवणं किंवा प्रतिबंधन करणं, प्रतिबंधन करणे, त्यालाच काय म्हटलं जातं असं. हाच काय आपला ऑब्जेक्टिव्ह आहे 2 नंबरचा, प्रिव्हेंट डिसीज. नंतर तिसरा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला तो आहे इम्प्रूव्ह कम्युनिटी हेल्थ. तर जो समुदाय आहे, जी कम्युनिटी आहे, तिचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं. हे काय आहेत, आरोग्य शिक्षणाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. पुढे आरोग्य शिक्षणाचं महत्व, काय काय इम्पॉर्टन्स आहे आरोग्य शिक्षणाचं, तर सगळ्यात पहिले आरोग्य शिक्षणामुळे डिसीजचं प्रिव्हेन्शन करता येतं. समजा उदाहरण जर द्यायचं म्हटलं, तर कोरोनाचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं, तर कुठलं उदाहरण देऊ, कोरोनाचं उदाहरण देतो. बघा, कोविडमध्ये हेल्थ एज्युकेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरलं होतं कोविड-19 मध्ये. कसं, तर बघा, उदाहरणार्थ 2 गज की दुरी, मास्क से जरुरी. त्याच्यानंतर कोरोना कसा टाळायचा, त्याच्याबद्दल टीव्हीवरती जाहिराती यायच्या.
जाहिरातीवाल्यांनी पण त्यांच्या जाहिराती करण्याच्या पद्धतला बदल केला. त्यांनी स्वतःच्या कंपनीसाठी जाहिरात नाही केली, तर लोकांचं आरोग्य वाचवण्यासाठी त्यावेळेस कंपनी जाहिरात करत होते. उदाहरणार्थ साबणाची जाहिरात. तर सगळ्याच कंपनीवाल्यांनी एक जाहिरात काढली होती, काय? तर कोविड-19 से बचने के लिए कोई भी साबण रहे उस साबुन से हात धोना जरुरी है. म्हणजेच काय, त्यांनी असं नाही सांगितलं की बाबा तुम्ही लाईफबॉयच वापरा, संतूरच वापरा, डेटॉलच वापरा. त्यांनी काय सांगितलं, कोई भी साबण से हात धोना जरुरी है. मग याचा अर्थ काय झालं, त्यांनी लोकांना काय दिलं, आरोग्य शिक्षण दिलं. बरोबर. तर आरोग्य शिक्षण दिलं, त्याच्यामुळे काय झालं, तर कोरोना लोकांमध्ये पसरला का? नाही. कोरोना पसरायला म्हणजे कोरोनाचं जे पसरण आहे, स्प्रेडिंग ऑफ डिसीज आहे, जो डिसीज पसरायची प्रोसेस होती ती थांबायला मदत झाली. कशामुळे मदत झाली? आरोग्य शिक्षणामुळे आरोग्य शिक्षणामुळे झाली. म्हणून आरोग्य शिक्षणामुळे काय होतं, डिसीज प्रिव्हेन्शन करता येतं. नंतर अर्ली डायग्नोसिस म्हणजेच काय, लवकर निदान. जर आपण आरोग्य शिक्षण दिलं, तर आरोग्य शिक्षणामुळे कुठलाही आजार असेल, त्या आजारावरती आपल्याला काय करता येतं, लवकर निदान करता येतं. नंतर जीवनमान आपल्याला बेटर क्वालिटी लाईफ आरोग्य शिक्षणामुळे लोकांना देता येते. उदाहरणार्थ जर बोलायला गेलो, हेल्थ एज्युकेशन ऑन अल्कोहोल अल अल्कोहोलिझम. बरोबर. मग आपण यामध्ये लोकांना शिकवू की जर जास्त दारू पिली किंवा दारू पिल्यानं तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतो, तुमचं लिव्हर कशा पद्धतीनं खराब होतं, आपण हे लोकांना शिकवू. बरोबर. तर हे शिकवल्यानंतर त्याचा फायदा काय होईल, तर लोक एक चांगलं उत्तम आयुष्य जगण्यासाठी लोकांना काय होईल, मदत होणार आहे. बरोबर. हे काय आरोग्य शिक्षणाचं महत्व आहे. काय आरोग्य शिक्षणाचं महत्व कळालं? लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. पीडीएफ तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला ऑलरेडी देणार आहे, पण सोबत रनिंग नोट्स ज्याला म्हणतात, म्हणजे मी बोलता बोलता जे तुम्हाला उदाहरण सांगतोय, ते उदाहरण जर तुम्हाला जर ते उदाहरणं आवडत असतील आणि ते लक्षात ठेवायचे असेल, तर तुम्ही सोबतीला काय करू शकतात, सोबतीनं तुम्ही मस्तपैकी उदाहरणं पण एका वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून जेव्हा तुमचा पेपर राहील, ज्या दिवशी तुमचा पेपर राहील त्या दिवशी ते नोट्स जर तुम्ही रीड केले, तर तुम्हाला अभ्यासाला खूप जास्त मदत होईल किंवा अभ्यास करायला खूप सोपं पडेल. ओके. नेक्स्ट जातो मी. ओके. प्रिन्सिपल्स ऑफ हेल्थ एज्युकेशन. आरोग्य शिक्षणाचे तत्वे काय काय आहेत? सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे, दॅट इज इंटरेस्ट ऑफ पीपल. म्हणजेच काय, लोकांचा आवड आरोग्य शिक्षणामध्ये असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ज्या आजारावरती किंवा ज्या आजाराची माहिती देतायत, ती माहिती ऐकण्यासाठी लोकांचा काय पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे. एखाद्या पेशंटला झालेला आहे मधुमेह म्हणजे डायबिटीस, आणि तुम्ही त्याला सांगतायत की उच्च रक्तदाबापासून कसं वाचायचं, तर त्याला इंटरेस्ट येईल का? नाही. तो काय सांगेल, बाबा मला डायबिटीज आहे, मला डायबिटीज बद्दल माहिती दे. म्हणून लोकांच्या इंटरेस्ट ज्या टॉपिकमध्ये त्याच टॉपिकवरती आरोग्य शिक्षण दिलं गेलं पाहिजे. नंतर येतं पार्टिसिपेशन, सहभाग लोकांचा जास्त असायला पाहिजे. सहभाग खूप महत्वाचा आहे. नंतर येतं मोटिवेशन, नंतर येतं गुड कम्युनिकेशन. दीज आर प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन. जे जे इम्पॉर्टंट राहील ते मी तुम्हाला इम्पॉर्टंट नोट करून सांगेल. ठीक आहे. आरोग्य शिक्षणाच्या पद्धती इम्पॉर्टंट विचारले जातात. कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपण लोकांना आरोग्य शिक्षण देऊ शकतो, कुठल्या कुठल्या पद्धतीने देऊ शकतो, बघा आता तेच सांगतो मी तुम्हाला, कोणकोणत्या पद्धती आहेत ज्याच्यानं आरोग्य शिक्षण देतात. पहिलं येतं लेक्चर, दुसरं येतं डेमॉन्स्ट्रेशन करून, तिसरं येतं ग्रुप डिस्कशन, आणि चौथं येतं मास मीडिया. तर व्याख्यान देऊन आपण आरोग्य शिक्षण देऊ शकतो लोकांना. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे एखादं प्रॅक्टिकल करून लोकांना आरोग्य शिक्षण देऊ शकतो. उदाहरणार्थ कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य शिक्षण कसं द्यायचे, मास्क कसं घालायचं, ते मास्क घातल्यानंतर वापरल्यानंतर त्याला कसं फेकायचं, ते काय होतं, प्रात्यक्षिक आरोग्य शिक्षण होतं. म्हणजे काय, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेल्थ एज्युकेशन. डेमॉन्स्ट्रेशन ऑन कोविड-19. ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेशन ऑन कोविड-19 व्हायरस, डेमॉन्स्ट्रेशन ऑन हाऊ टू प्रिव्हेंट कोविड-19 व्हायरस. तर हे काय झालं, इट इज अ मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन. आफ्टर दॅट ग्रुप डिस्कशन, गट चर्चा, एक पूर्ण गटाला सहभाग केलं जातं आणि एखाद्या विषयी चर्चा केली जाते. नंतर येतं जनमाध्यमे, म्हणजेच काय, मास मीडिया. रोल ऑफ नर्सेस इन हेल्थ एज्युकेशन. काय काय नर्सची काय भूमिका असते आरोग्य शिक्षण देताना, बघा महत्वाचं आहे. ठीक आहे. काय भूमिका असते नर्सची, तर
एज्युकेट पेशंट्स, प्रोमोट हायजीन, एनकरेज वॅक्सिनेशन. आरोग्य शिक्षणामध्ये नर्सची भूमिका काय आहे? तर नर्स काय करते? रुग्णांना माहिती देते, स्वच्छतेबाबत आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून जागरूकता करते आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून लसीकरण म्हणजेच काय? वॅक्सिनेशन काय करत असते? आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून नर्स प्रमोट करते. ठीक आहे. ओके. एरियाज ऑफ हेल्थ एज्युकेशन. आपण कुठल्या कुठल्या ठिकाणी म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो? बघा, न्यूट्रिशनच्या क्षेत्रामध्ये पण आपण हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो. पर्सनल हायजीन वरती हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो. फॅमिली प्लॅनिंगच्या क्षेत्रामध्ये पण हेल्थ एज्युकेशन आपण देऊ शकतो आणि इम्युनायझेशन मध्ये पण आपण हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो. ओके. इम्पॉर्टंट बॅरियर्स ऑफ हेल्थ एज्युकेशन. सगळ्यात पहिला बॅरियर आहे ई लिटरसी, म्हणजे निरक्षरता, साक्षरता ज्याला म्हणतो आपण. नंतर दुसरं आहे कल्चरल बिलीफ्स आणि तिसरं आहे लॅक ऑफ अवेअरनेस. निरक्षरता म्हणजे कोणाला जर वाचता येत नसेल तर हा आपण काय आरोग्य शिक्षणाचा अडथळा आहे. बरोबर, तुम्ही एखाद्याला काहीतरी माहिती सांगताय, एखाद्या पोस्टरवरती माहिती दाखवतायत, हात कसा धुवायचा त्याच्या स्टेप दाखवताय, बरोबर, आणि ती त्याच्या चित्राच्या खाली लिहिलंय. जर त्याला वाचता येत नसेल तर त्या चित्राच्या खाली लिहिलं त्याला कळेल का? नाही. मग तो काय झाला? एक अडथळा झाला. नंतर सांस्कृतिक समजुती. लोक कल्चर खूप बिलीव्ह करतात. उदाहरणार्थ जर सांगायला गेलो हेच्या बाबतीमध्ये, तर जर कोणी काही दुर्गम भागामध्ये जर कोणी आजारी पडलं तर कुठल्या तरी झाडाचा पाला त्याच्यानंच तो आजार बरा होतो. या अशा गैरसमजुती किंवा सांस्कृतिक समजुती ज्या असतात याच्यामुळे पण आरोग्य शिक्षणामध्ये ही गोष्ट अडथळा निर्माण करते. नंतर येतं जागरूकतेचा अभाव. जर लोक अवेअर नसतील तर ते हेल्थ एज्युकेशन देऊन काही फायदा होणार आहे का? उत्तर आहे नाही. हेल्थ एज्युकेशनचे फायदे कोणते कोणते आहेत? पहिला फायदा आहे हेल्दी कम्युनिटी होते. नंतर रिड्यूस डिसीज बर्डन अँड थर्ड इज बेटर प्रोडक्टिव्हिटी. तर समाज काय राहतो? निरोगी असतो आरोग्य शिक्षणामुळे. नंतर रोगाचं प्रमाण कमी करता येतं आपल्याला आरोग्य शिक्षणामुळे आणि चांगली उत्पादकता वाढवता येते आरोग्य शिक्षणामुळे. ठीक आहे. तर निष्कर्ष जाऊ देऊ आपण. तुम्हाला आरोग्य शिक्षणाचे जे एमसीक्यूज आहेत ते एमसीक्यूज मी ह्या नोट्स सोबत तुम्हाला पीडीएफ बनवून मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देईन. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे? व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. आणि अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा, कारण की सीईटी आणि नर्सिंग संदर्भातील सगळं अपडेट लेक्चर्स सगळे आपल्या चॅनलला येत राहतात. त्यामुळे ते लेक्चर तुमच्यापर्यंत डिलिव्हर व्हायला पाहिजे, पोहोचायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? चॅनलला प्रत्येक विद्यार्थ्याने सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.